origin and evolution of life. In that 5.3 organic evolution. Okay, organic evolution. So what is the meaning of organic evolution? It is the best accepted theory. Okay, because this theory consists of so many scientific proof on a different angles. Okay, प्रत्येक वेगवेगळ्या सायंटिस्टचा ह्याच्यामध्ये सायंटिफिक प्रूफ आहे आणि आजच्या रिलेशन मध्ये ते प्रूफ थोडस मॅचही करते. ओके, सो नाउ वी विल गो विथ द theory point. According to a Charles Darwin, okay, according to a Charles Darwin scientist, name तुम्ही ऐकलेलं असणार फार वेळा. Evolution is a descent with modification. Okay, evolution is a descent with a modification. What is the meaning of descent? Descent is nothing but our family background. म्हणजे आपलं स्वतःचं जे फॅमिली बॅकग्राऊंड असतं आणि त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन. सो अकॉर्डिंग टू अ डार्विन्सच्या हिशेबाने ऑर्गॅनिक इव्होल्युशनचं मिनिंग काय आहे? सो अकॉर्डिंग टू अ डार्विन, ऑर्गॅनिक इव्होल्युशन इज नथिंग बट, ओके, इव्होल्युशन इज नथिंग बट डिस्केंट विथ मॉडिफिकेशन. दॅट इज अवर फॅमिली बॅकग्राऊंड. म्हणजे आपले जे ओल्डर पर्सन आहेत, आपले जे हे आहेत, त्यांच्यामध्ये आपलं जे आधीचं जनरेशन आहे त्याच्यामध्ये चेंज होत मॉडिफिकेशन होत नवीन काहीतरी फॉर्म होत आहे. सो दिस इज ऑल अबाउट दॅट ऑर्गॅनिक इव्होल्युशन. नाउ द नेक्स्ट पार्ट, जे की तुम्ही 10th मध्ये थोडं स्टडी केलेलं आहे. यू हॅव स्टडीड द लेमार्क theory. Okay, that is all about the Lamarck's theory of inheritance of acquired character. Okay, which you are studied in 10th standard. Maybe 10th standard मध्ये तुम्हाला हे theory गेलेलं आहे. The name of the theory is Lamarck theory of inheritance, जे की त्याच्या नेम वरूनच दिले. ओके, नेम मीनिंग काय होते बघा? इनहेरिटन्स ऑफ acquired character. Inheritance means transmission of character from one generation to next generation. म्हणजे एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये जे कॅरेक्टर ट्रान्समिट होते. इनहेरिटन्स ऑफ acquire कॅरेक्टर. acquire मीन्स ज्याला आपण स्वतःहून acquire करतो. जसं ह्याच्यामध्ये थोडंसं डायग्रामॅटिकली दिलंय बघा. हे जे जिराफ आहे, मग ते त्याचं काय करते, जे त्याचं नेक आहे बघा, वेन वी सी द अँसेस्टर, त्याचं जर अँसेस्टर बघितलं तर त्याच्यामध्ये नेक हे एवढं बिगर नव्हतं. बट दे हॅव ऍक्टिव्हिटी टुवर्ड्स द इटिंग ऑफ अ लीफ. मग त्यांना लीफ ईट करायचं तर अल्टिमेटली ते जेवढं त्यांचं माउथ हे अपर साइडला करणार, मग तेवढं त्यांना लीफ हे ईट करायला जास्त भेटेल. सो अल्टिमेटली ह्यांनी स्वतःहून त्यांच्या नेकला काय केलेलं आहे, ऍक्वायर केलेलं आहे त्या ह्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये ते काय झालेलं आहे, चेंज झालेलं आहे. सो दिस इज कॉल्ड इट ॲज अ इनहेरिटन्स ऑफ ऍक्वायर कॅरेक्टर. म्हणजे एखाद्या कॅरेक्टर्सला आपण स्वतःहून ऍक्वायर करतो, जे की तुम्ही 10th स्टँडर्ड मध्ये स्टडी केले. नाउ द नेक्स्ट पॉइंट, अकॉर्डिंग टू दिस थिअरी, ट्रेट आर acquired. What is the meaning of trait? So like if I'm taking a मेंडल्सच आपण एखादं एक्झाम्पल घ्या, लाईक हाईट ऑफ द स्टेम. मेंडेलने जे बघितलेलं हाईट ऑफ द स्टेम, मग आता त्या हाईट मध्ये परत दोन वेगवेगळ्या जी व्हरायटी आहे. ओके, हाईट ऑफ द स्टेम मध्ये जे दोन वेगवेगळ्या हाईट आहे, दॅट इज ड्वार्फ अँड टॉल. सो दिस इज कॉल्ड इट ॲज अगेन अ ट्रेट. म्हणजे हे दोन्ही काय झाले, वेगवेगळे ट्रेट झाले. सो तेच पॉइंट आहे. अकॉर्डिंग टू दिस थिअरी, दी ट्रेट आर acquire. acquire म्हणजे स्वतःहून आपण त्याच्यामध्ये काही चेंज करतो. सो ट्रेट आर acquire ड्यू टू इंटरनल फोर्स. मीन्स इन अवर बॉडी देर आर सम फोर्सेस, आणि त्या फोर्स म्हणजे जसं ह्याच्यामध्ये जिराफचं एक्झाम्पल घेतलंय, मग इंटरनल फोर्स मध्ये ते त्यांचं काय करते, जे माउथचं पार्ट आहे किंवा हेडचं पार्ट आहे ते अप्पर साइडला करते. सो दिस अकॉर्डिंग टू दिस थिअरी ऑफ लेमार्क इनहेरिटन्स ऑफ acquired कॅरेक्टर, द ट्रेट आर acquired. म्हणजे एखादं ट्रेट हे नवीन ट्रेट जे नवीन येत आहे ते कुठून येणार आहे? सो इट इज ड्यू टू इंटरनल फोर्स इन अवर बॉडी, चेंजेस इन द इन्व्हायरमेंट. नाही तर मग काय होऊ शकतं, चेंज इन्व्हायरमेंट मध्ये होऊ शकतं. इन्व्हायरमेंट मध्ये काही चेंज झालं, सपोज करा की आताचं बॉडी आपलं जे इन्व्हायरमेंटल टेम्परेचर आहे ते 25 आहे. लाईक वाईज हे आधी 25 होतं, आधी हे 15 होतं. मग अल्टिमेटली इन्व्हायरमेंटने चेंज केलं, मग आपण आपल्या बॉडीमध्ये चेंज केलं. सो दिस इनहेरिटन्स ऑफ acquired कॅरेक्टर हॅव सम पॉइंट. दिस इज इंटरनल फोर्स में होऊ शकतं किंवा चेंज इन एन्व्हायरमेंट मध्ये पण होऊ शकतो. न्यू नीड
अँड यूज अँड डिसयूज ऑफ ऑर्गन, म्हणजे आपल्याला नवीन काही नीड आहे त्याच्यामुळे होऊ शकते. आणि यूज अँड डिसयूज ऑफ ऑर्गन म्हणजे एखादं ऑर्गन जर आपण नाही यूज केलं मग ते निघून जाते. लाईकवाईज इफ आय एम टेकिंग अ एक्झाम्पल, लाईक आपल्या ह्याच्यामध्ये एप वगैरे जर आपण आधीच आपलं जर हे घेतलं अँसेस्टर, मग त्यांच्यामध्ये काय होतं, टेल होतं. नाव वी डोंट हॅव्हिंग अ टेल, सो वी आर नॉट युझिंग दॅट टेल, सो अल्टिमेटली दॅट टेल इज डॅमेज, म्हणजे ते निघून गेले, बरोबर आहे. सो दिस इज ऑल अबाउट दॅट लेमार्क थिअरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर कॅरेक्टर, म्हणजे आपण स्वतःहूनही त्याला हे करतो आणि त्याचं वेगवेगळं फोर्स असू शकतं. एक तर इंटरनल फोर्स असू शकतं किंवा चेंज इन एन्व्हायरमेंट मध्ये चेंज होऊ शकतं किंवा न्यू नीड, आपलं काही नवीन नीड आहे त्याच्यावरती असू शकतं. आणि यूज अँड डिसयूज ऑफ ऑर्गन, एखाद्या ऑर्गनला जास्त यूज केलं मग त्याचं हे झालं, जसं की ह्याच्यामध्ये जे पिक्चर दाखवलंय त्याच्यामध्ये त्या जिराफने त्यांचं जे मान होतं त्याचं यूज जास्त केले तर अल्टिमेटली ते अजून जास्त फॉर्म झाले. ओके, सो आफ्टर अ several generation because of this all the type of activity like internal force, change in environment, new needs and a use and disuse of organ, after a several generation it give rise a new species, आणि त्याच्यामुळे काय होतंय, नवीन स्पीसीसचं फॉर्मेशन पण होतंय. ओके, सो इट इज ऑल अबाउट दिस स्लाइड. नाउ वी विल गो टू अ नेक्स्ट स्लाइड. ओके, नेक्स्ट स्लाइड मध्ये परत बघा, दुसऱ्या सायंटिस्टचं थिअरी दिलेला आहे, दॅट इज ऑगस्ट विसमॅन. ओके, ऑगस्ट विसमॅनचं एक थिअरी आणि थोडस नवीन काहीतरी दिलंय बघ, ह्याच्यामध्ये काय दिलंय. नाउ कॅन सी दॅट दिस थिअरी वॉज डिस्प्रूव्ह बाय जर्मन बायोलॉजिस्ट, म्हणजे आधीच जे आपण थिअरी बघितलं लेमार्क थिअरी ऑफ इनहेरिटन्स विथ ॲक्वायर. ओके, इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर कॅरेक्टर, त्या थिअरीला या दुसऱ्या सायंटिस्टने, कुठल्या सायंटिस्ट, दॅट इज ऑगस्ट विसमॅन, या सायंटिस्टने त्याला डिस्प्रूव्ह केले आणि ह्याचं स्वतःचं नवीन थिअरी आणले आणि थोडंसं एक्सप्लेनेशन दिलं. आता ह्याने काय सांगितलं बघा, द लेमार्क्स थिअरी आहे ते डिस्प्रूव्ह केलेलं आहे याने. सो द लेमार्क थिअरी वॉज डिस्प्रूव्ह बाय अ जर्मन बायोलॉजिस्ट ऑगस्ट विसमॅन. आता त्यांनी बघा एक एक्सपेरिमेंट केलेला, त्यांनी काय एक्सपेरिमेंट केलं तेच त्यांनी त्या एक्सपेरिमेंट बद्दल दिले बघा. हु कट अ टेल ऑफ मेनी रॅट फॉर अ सेव्हरल जनरेशन but could not find any change in size and tail even after a 20 म्हणजे त्याने एक रॅट जे घेतलंय आणि त्या रॅट वरती एक्सपेरिमेंट केलंय, त्यांचं 21 जनरेशन स्टडी केलं. आता त्यांनी काय केलंय, सो दिस सायंटिस्ट विल टेकन टू रॅट हॅव्हिंग वन मेल अँड वन हॅव्हिंग अ फिमेल, आणि त्यांनी काय केलं, दोन्ही पण रॅटचं काय केलेलं आहे, हे टेलचं पार्ट कट केलं. म्हणजे बघा हे पहिलंच जनरेशन आहे. पहिल्या जनरेशन मध्ये काय केलंय, ह्या दोन्ही रॅटचं मेल आणि फिमेल दोघांचंही टेल बघा काय केलंय, कट केलंय. कट केल्यानंतर त्यांच्यामध्ये क्रॉसिंग केलं आणि क्रॉसिंग झाल्यानंतर मग परत त्यांचं जे चाइल्ड येते त्याला चेक केलंय की त्याला टेल मध्ये जे साईज होतं ते स्मॉल होतंय का, किंवा जेवढं होतं तेवढंच येतंय का, किंवा टेल नाही येतंय का. मग त्यांना फर्स्ट जनरेशन मध्ये टेल भेटलं. देन सेकंड थिंग परत तसंच केलंय की हे जे मेल आणि फिमेल आहे त्यांचंही परत टेल कट केलं आणि त्यांच्यामध्ये परत क्रॉसिंग केलं. असं त्यांनी फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन, फोर्थ जनरेशन, असं 21 जनरेशन स्टडी केलं. बट ही डझंट गेट एनी चेंज. ओके, पण त्यांना त्याच्यामध्ये काहीही चेंज दिसलेला नाही. आता बघा, जर इफ आय एम टेकिंग अ एक्झाम्पल ऑफ अ लेमार्क, सो अकॉर्डिंग टू लेमार्क, इफ वी आर नॉट युझिंग अँड इफ वी आर चेंजिंग, आपण स्वतःहून जर आपल्या बॉडीमध्ये काही चेंज करतोय, मग नेक्स्ट जनरेशन मध्ये त्याच्यामध्ये काय झालं पाहिजे, ॲक्वायर मध्ये स्वतःहूनच चेंज झालं पाहिजे होतं. बट त्या थिअरीला डिस्प्रूव्ह का केलंय ह्यांनी, की 21 जनरेशन स्टडी केल्यानंतर, कट केल्यानंतर परत त्या रॅट मध्ये जे टेल आहे ते तेवढ्याच साईज मध्ये येते, ते रिड्यूस पण नाही होत आहे. नाऊ व्हॉट ही कंक्लुडेड, सो दिस सायंटिस्ट दॅट इज ऑगस्ट विसमॅन, ही कंक्लुडेड दॅट व्हेरिएशन, व्हॉट इज द मिनिंग ऑफ व्हेरिएशन, व्हेरिएशन म्हणजे काहीतरी नवीन फॉर्म होत आहे जीन मध्ये चेंज झालं तर. ओके, he concluded that variation produced in somatic cell, that is somatoplasm, are not inherited, while variation produced in germ cell, that is germ plasm, are inherited to next generation. And he proposed the germ plasm. मग त्यांनी परत नवीन थिअरीचं इन्व्हेशन केलंय, दॅट इज जर्म प्लाझम. आता बघा त्यांनी काय सांगितलं,
त्याने आधी पहिले 2 सेल बद्दल सांगितलंय, त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती असलं पाहिजे. Okay, so you all you know that somatic cell and germinal cell. Okay, so somatic cell म्हणजे कुठला आहे? In our body all the cell except the reproductive organ. ओके, जर मी मेल ह्युमन मध्ये मेलचं एक्झाम्पल घेतलं तर मेलचं टेस्टीज मध्ये ज्या सेल आहे दॅट इज कॉल इट ॲज अ जर्मिनल सेल, आणि त्याला सोडून जेवढं पण पार्ट आहे आपल्या बॉडीमध्ये दीज आर सोमॅटिक सेल, ज्याच्यामध्ये कुठलं डिव्हिजन होतंय? मायटॉसिस होतं. आणि फिमेल मध्ये तसं ओव्हरी हे जर्मिनल सेल आहे आणि त्याला सोडून सर्व पार्ट काय आहे? सो ऑल द सेल इन अ एक्सेप्ट दॅट ओव्हरी दीज आर सोमॅटिक सेल. आणि फिमेल मध्ये ओव्हरी मध्ये जे सेल आहे जर्मिनल, आता ह्याच्यामध्ये बघा त्यांनी काय केलं, त्यांनी जे कट केलं ते सोमॅटिक सेलला कट केलं. म्हणजे त्यांनी जेव्हा एक्सपेरिमेंट केलंय मग त्यांनी त्याचा टेलचा पार्ट केला आणि टेल ऑफ अ रॅट इज अ सोमॅटिक सेल. सो अल्टिमेटली त्यांनी जेव्हा दोन्ही एका जनरेशन मध्ये किंवा 19 किंवा 21 जनरेशन मध्ये टेल कट केलं, म्हणजे टेल मध्ये सोमॅटिक सेल मध्ये चेंज केलं, बट सोमॅटिक सेल मध्ये जे चेंज झालंय ते इनहेरिट होतंय का? तर ते एकाच जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये ट्रान्समिट होत नाही. ऑल ऑफ यू नो दिस इज नॉट ट्रान्समिटेड फ्रॉम वन जनरेशन टू. हॅलो. ओके, सो दिस सोमॅटिक सेल मध्ये जे चेंज केलं ते एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये इनहेरिट झालेलं नाही. मग कुठलं चेंज इनहेरिट होऊ शकते? इफ वी आर चेंजिंग अ जर्मिनल सेल. कारण की बघा जर्मिनल सेल जे आहे म्हणजे oogenesis हे कुठे होणार आहे? ओव्हरी मध्ये. म्हणजे आपण ओव्हरीचं जे जर्मिनल सेल आहे त्याच्यामध्ये चेंज केलं तर ते ट्रान्समिट होणार आहे. किंवा मेल मध्ये जे टेस्टीज मध्ये ज्या सेल आहे त्याच्यामध्ये काही चेंज झालं तर ते इनहेरिट होऊ शकते. मग ह्यांनी परत नवीन थिअरी आणलाय. दिस थिअरी इज कॉल्ड इट एज अ थिअरी ऑफ जर्म प्लाझम. मीन्स जर्मिनल सेल मध्ये काही चेंज झालं तर असे चेंज हे एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये जाताना व्हेरिएशन फॉर्म करू शकते. म्हणजे काहीतरी नवीन स्पेसिस किंवा काहीतरी नवीन फॉर्म करू शकते. सो दिस इज ऑल अबाउट द ऑगस्ट विसमॅन थिअरी. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द ऑगस्ट विसमॅन थिअरी. हे या स्लाइड बद्दल होतं. नाउ वी विल गो टू अ नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट थिअरी. ओके, नाउ वी आर स्टार्टिंग विथ अगेन न्यू टॉपिक. त्याच्या आधी ह्या 2 स्लाइड मध्ये कुणाला काही क्वेश्चन असणार ते तुम्ही विचारू शकता. आता आपण जे घेतलं त्याच्यामध्ये कुणाला काही क्वेश्चन आहे? 5.3 ऑर्गॅनिक इव्होल्युशन. समजलेलं आहे सर्वांना? आणि क्वेश्चन दोन्ही थिअरी समजल्या? 5.3 ऑर्गॅनिक इव्होल्युशन मध्ये एक थिअरी आहे लेमार्क्स थिअरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर कॅरेक्टर. म्हणजे स्वतःहून आपण आपल्या ह्याच्यामध्ये चेंज करण्यासाठी जे चेंज करतोय किंवा एन्व्हायरमेंट मिळेल. आणि सेकंड वन ही थिअरी डिस्प्रूव्ह करून नवीन थिअरी आणलेला आहे. द नेम ऑफ द सायंटिस्ट इज ऑगस्ट विसमॅन, ज्यांनी जर्म प्लाझम थिअरी आणली. ओके, सर्वांना समजले हे दोन्हीही स्लाइड बद्दल? हँड रेस करा जरा, कोणाकोणाला समजलंय? 2, 4, 5. काय मोबाईल बाजूला ठेवून साईडला झाले की काय दुसरे जण? 5 जणांनी अजून हातच नाही वर केलाय. 41, 45, 4, 28. काय भरोसा नाही. एखाद वेळ तुम्ही मोबाईल चालू करून साईडला ठेवून म्हणजे इकडे अटेंडन्स दिसेल ना. अजून 21 नंबर नाही समजलं? 40 नंबर, 37 नंबर, की हात वर करून परत खाली गेला? ओके, मोस्ट ऑफ लोकांनी हात वर सर केला. हा बोला. शॉर्ट एक्सप्लेन करा ना. हा काय सांगू?
शॉर्ट मध्ये एक्सप्लेन करा ना. शॉर्ट मध्ये परत सांगू. ओके बघा, ह्याच्यामध्ये दोन थेरी बद्दल केलेला आहे. दोन सायंटिस्टने दोन थेरी बद्दल सांगितलं ह्याच्यामध्ये. ऑल ऑफ यू जस्ट हात खाली करा आता सर्वांनी, नाहीतर मला परत स्क्रीनवरती दिसत राहणार. सर्वांनी हात खाली करून टाका. ओके, सो सी ऑल ऑफ यू लिसन हिअर. सो ह्याच्यामध्ये बघा दोन थेरी दिलेला आहे. पहिलं थेरी दिलेला आहे लेमार्क थेरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर कॅरेक्टर. आता ह्याच्यामध्ये बघा मीनिंग ह्याच्यामध्ये काय दिलंय, इनहेरिटन्स दॅट इज ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर फ्रॉम वन टू नेक्स्ट जनरेशन. ॲक्वायर कॅरेक्टर, ॲक्वायर म्हणजे स्वतःहून, नॅचरल नाही तर हे स्वतःहून. मग आता स्वतःहून काही चेंज पण होऊ शकते. जसं ह्याच्यामध्ये काहीतरी समजा की आपण हे जिराफचं एक्झाम्पल घेतलं लेमार्क्स मध्ये, तर जिराफचं त्यांनी काय सांगितलंय लेमार्कने, की हे जे जिराफ आहे त्यांचं अँसेस्टर जर आपण बघायला गेले तर त्यांच्या अँसेस्टर मध्ये हे जे त्यांचं नेक होतं ते स्मॉल होतं, बट अल्टिमेटली हे इन्क्रीज का होतंय. सो वन्स वेन दे आर इटिंग अ लीफ, मग आता लोवर जेवढे खाली जे प्लांट आहे त्यांचं लीफ हे अल्टिमेटली लो होत आहे. सो अल्टिमेटली दे आर मुव्हिंग देअर हेड ऑन अपर डायरेक्शन आणि त्याच्यामुळे त्यांना फूड जास्त भेटतंय. सो अल्टिमेटली हे जे त्यांनी स्वतःहून त्यांच्या बॉडीमध्ये चेंज करत गेले त्याच्यामुळे त्यांचं जे नेक होतं ते डे बाय इयर बाय इयर इन्क्रीज होत चाललेलं आहे स्ट्रेचनिंगमुळे. सो अकॉर्डिंग टू हिम, ओके, अकॉर्डिंग टू त्या सायंटिस्ट नुसार, सो दॅट ॲक्वायर थिअरी जी आहे हे अल्टिमेटली डिपेंड ऑन इंटरनल फोर्स, म्हणजे आपल्या बॉडीचं किंवा इन्व्हायरमेंट मध्ये चेंज झालं तर ते होऊ शकतं, नवीन काही आणू शकतं. न्यू नीड म्हणजे नवीन काय लागतंय त्याच्यावरती, आणि यूज अँड डिसयूज ऑफ ऑर्गन. एखादं ऑर्गन आपण जास्त यूज केलं तर ते अजून जास्त ऍक्टिव्ह होत आहे, जसं की ह्याच्यामध्ये नेकचं रिजन दिलंय. आणि एखादं ऑर्गन आपण नाही यूज केलं मग ते निघून जात आहे, जसं टेलवालं पार्ट. ओके, बट ह्याच्यामध्ये त्यांनी सोमॅटिक सेल जे आहे, म्हणजे आता नेक जर आपण बघितलं तर सोमॅटिक वाला पार्ट, पण ह्या थिरीला दुसरं सायंटिस्ट जे आहे म्हणजे सेकंड वाला जे थिरी आहे दॅट इज जम्प प्लाझम थिरी. या थिअरीमध्ये ऑगस्ट वाईसमनने एक एक्सपेरिमेंट केलंय. त्यांनी काय केलं, दोन रॅट घेतले, एक मेल आणि फिमेल, आणि दोन्ही रॅटचं टेल रिजन कट केलं आणि मग त्यांच्यामध्ये क्रॉस केलं. ओके, त्यांच्यामध्ये म्हणजे आता बघा ह्याच्यामध्ये असं समजा की हे ॲक्वायर काहीतरी कॅरेक्टर आहे, सोमॅटिक सेलचं जे टेल आहे ते कट केलं आणि मग त्यांच्यामध्ये क्रॉस केल्यावरती नवीन जे फॉर्म झालंय त्यांच्यामध्ये परत टेल येते, परत त्यांचं टेल कट केलं आणि परत त्यांचं क्रॉसिंग केलं. असं 21st जनरेशन कट करून एक्सपेरिमेंट केल्यानंतरही त्यांना टेल मध्ये काहीही साईज रिड्यूस होताना पण दिसत नाही आणि टेल पण बिगरच फॉर्म होते तेवढंच. सो अकॉर्डिंग टू हिम दिस इज अ सोमॅटिक सेल. म्हणजे सोमॅटिक सेल मध्ये जर आपण काही चेंज केलं तर ते व्हेरिएशन मध्ये नवीन काही इनहेरिट होणार नाही. म्हणजे आपण टेल कट केलं म्हणून जे टेल जे आहे ते नेक्स्ट जनरेशन मध्ये परत परत फॉर्म होते, कारण की ते सोमॅटिक सेल होतं म्हणून. पण हेच जर पार्ट जर्मिनल सेल असतं, म्हणजे जे टेस्टीज आहे किंवा जे ओव्हरी आहे त्याच्यामध्ये जर आपण चेंज केलं असतं तर काय झालं असतं, तर त्याच्यामध्ये चेंज केलं असतं अल्टिमेटली ते एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये ट्रान्सफर. सो या सायंटिस्टने फक्त सोमॅटिक सेल मध्ये काही चेंज झालं तर ते व्हेरिएशन किंवा नवीन काही फॉर्म करणार नाही, बट जर्मिनल सेल मध्ये आपण काही चेंज केले एका जनरेशन मध्ये तर ते दुसऱ्या जनरेशन मध्ये जाताना नवीन काहीतरी फॉर्म करणार. हे थिअरी आणि दॅट इज थिअरी ऑफ जम्प प्लाझम म्हणून दिले. ओके, सो इट इज ऑल